महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। माहूर नगरपंचायतीची निवडणूक, ओबीसी आरक्षण सुटल्याने उमेदवारांच्या तोंडावर पाणी। माहूर नगरपंचायतीची निवडणूक ही जनतेतून होणार हे पहिलेपासूनच निश्चित झाले होते। अनेक इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली होती। मात्र राज्य शासनाने दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील सचिवालयातून जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झालाय। या सोडतीनुसार माहूर नगरपंचायत अध्यक्षपद हे इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे। तेवढे काही प्रमुख उमेदवारांच्या आशांवर अक्षरशः पाणी फिरले आहे। विशेष म्हणजे सुमारे 10 उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी उभारण्याची तयारी केली होती। मात्र आरक्षणामुळे काहींचा हिरमोड झालाय। माहूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदासाठी सध्या आजी नगराध्यक्ष फिरोज भैया दोसाणी, प्राचार्य राजेंद्र केशवे, गोपू महामुने, आनंद पाटील तुबडाडे यासह आणखी 3 संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत। त्यामुळे यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत। दरम्यान नगरसेवकांच्या निवडणुकीकडे जनतेचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे। कारण सध्या सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीवरच केंद्रित झाले। माहूर नगरपंचायतील या आरक्षण बदलामुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल घडून आले असून पुढील काही दिवसात नवीन उमेदवार कोण असणार याकडे संपूर्ण माहूरवासियांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी संजय बडसकर, माहूर, नांदेड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।